हा जो कार्यक्रम शहासाहेबांच्या नेतृत्वाखाली 2002 सालापासून चालू झाला आणि 2019 पर्यंत तो अविरत चालू होता. मला वाटतं अशोक जाधव साहेब गेले का? हो, या ना तुम्ही, या वरती या 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 अरे जरा एक गौतम चेअर घे. म्युन्सिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष म्हणजे सुखदेव काशी साहेबांच्या नंतर आपले अशोक जाधव साहेब आहेत. 1987 साली आमची जी खुनगाट म्युन्सिपल मजदूर युनियन बरोबर झाली, म्हणजे हा तो इतिहास आहे. जॉर्ज साहेब आधी नाही म्हणत होते, पण शरदराव साहेबांनी जे आम्हाला स्वीकारलं, मला वाटतं आज साहेब 41 वर्ष झालेली आहे की कामगार आणि अभियंत्याचं नातं काय आहे ते सांगणारं खरं हे व्यासपीठ आहे. त्यामुळं साहेब तुम्ही दिसलात नाही, मला गेला की काय, तर साहेबांचा सत्कार प्रभू साहेब तुम्ही करावा अशी मी विनंती करतो. चालेल, आपलं घरचंच व्यासपीठ आहे, त्यामुळे आता बाहेरचं कोण नाही. शहासाहेब खुश झाले, बाहेर बाहेर टाळ्या वाजल्या पाहिजे, थोडं टाळ्या वाजल्या आरोग्याला. आणि या आधीचा जो कार्यक्रम ज्या मंडळीने म्हणजे अविरत साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू ठेवला, मला वाटतं पाचपांडे साहेब आलेत का? रमेश मोरे, रमेश कुराडे, या रमेश कुराडेंचा सत्कार प्रभू साहेब तुम्ही करावा. तर ही जी मंडळी आहेत ना साहेब, यांचं पुस्तकाचं एडिटिंग वगैरे सगळं काही न म्हणजे म्हणतात ना, आता जे आमचे गाडीवाले जे चव्हाण साहेब आहेत ते खरं नाही येतात आपल्यात, पण ही अशी जी मंडळी आहे यांचं यथोचित सन्मान करणं हे आमचं आणि काळाची गरज आहे. टाळ्या वाजवा. मोरे आलेत का? रमेश मोरे नाही, मग ठीक आहे. खर तर हे जे विचारपीठ आहे, रात्रीचे 12 वाजले तरी तुम्हाला इथून उठता येणार नाही. मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, जर प्रभू साहेबांचं जर प्रवचन एकदा म्हणजे प्रवचन या दृष्टीनं की एखाद्याची बुद्धीची झेप किती असू शकते हे त्यांच्या विचारातून, त्यांच्या आचारातून आतापर्यंत ते करत आलेले आहेत. म्हणून साहेब मी तुम्ही नसताना म्हटलं होतं की या शहराचा कमिशनर कोण असला पाहिजे, एक निष्णात आर्किटेक्ट पाहिजे किंवा एक निष्णात इंजिनियर पाहिजे. हे इतर देशांमध्ये आहे. म्हणजे आपण वाचतो इंटरनेटमध्ये की फ्रान्समध्ये की इंजिनियरला की कोर्टात खुर्ची देतात, मला माहित नाही, पण असं आहे. कारण आपल्याकडे काय होतं की ते घराला काम करायला येतो ना, कधी प्लास्टर मारतोय, त्यामुळे इंजिनिअरिंग सोपं आहे. पण मी त्यांना सांगतो की तुम्ही बुर्ज खलिफा सारखी बिल्डिंग बांधून दाखवा. नाही, इंजिनियर शिवाय शक्यच नाही. ते डॅम बांधून दाखवा, शक्यच नाही. आता काल आम्ही आमचे माजी जलाभियंता तोतडे साहेब, म्हणजे तो अधिकार माझा नाही, ते शहासाहेब त्याच्याविषयी बोलतील की त्यांना जो आम्ही पहिला म्हणजे काय करायचं तर शहासाहेबांकडे शिकायचं, काहीतरी कुछ नया करना चाहिए, हे सब कुछ नया करते. आणि म्हणून ज्यांनी या शहरासाठी स्वतःच, आणि आजही ते भाड्याच्या घरात राहतात सगळे, शहासाहेब पण भाड्याच्या घरात राहतात, माजी जलाभियंता शशिकांत तोतडे साहेब ते सुद्धा भाड्याच्या घरात राहतात, पण तरी त्यांनी या शहरासाठी जे योगदान दिलं ना, कोटी रुपये वाचवले होतं. कोटी कोटी म्हणजे 200 कोटी, 80 लाख पाऊंड 1975 साली त्यांनी वाचवले. आज तुम्ही पाऊंडाची किंमत बघा, त्या माणसाने किती वाचवले. आणि म्हणून साहेब तुम्हाला खरंच म्हणजे तुमचं जे मार्गदर्शन आहे, नेतृत्व आहे, त्यामुळे आपण त्याला प्रथम जलजीवन पुरस्कार देऊ शकलो. तर त्या पुरस्काराचा मला अधिकार नाही येते सांगण्याचा, कारण ते साहेबांचे जे गुरु आहेत. तर मी शहासाहेब तुम्हाला विनंती करतो की तुम्ही त्या पुरस्काराबद्दल सांगावं.